नमस्कार. भर उन्हाळ्यात सूर्य आग ओकीत असताना कुठून तरी एक इवलेसे मेघ यावे आणि त्याने आपल्याला सावलीचा सुखद अनुभव द्यावा. खरे तर ढगाचा काय तो आकार सूर्यापुढे, पण त्याचे धैर्य त्याहीपेक्षा मोठे. आणि खरं तर पौराणात, इतिहासात नव्हे, आजकालच्या काळातही असंख्य व्यक्ती आपण बघतो की ज्यांनी आपल्यापेक्षा कितीतरी मोठ्या संकटांचा धैर्याने सामना केलाय. आणि म्हणूनच त्या छोट्याशा ढगाची प्रतिमा घेऊन मी आजची कविता आपल्यासमोर मांडत आहे. कवितेचे नाव आहे धैर्य. आज एक ढग सूर्याशी लढले, आज एक ढग सूर्याशी लढले, एवढेसे जलद सूर्यास पुरून उरले. दाह सूर्याचा किती चराचर हवाल दिल, दाह सूर्याचा किती चराचर हवाल दिल, कोण रोखेल त्यास सारेच हतबल. कोण तेवढ्यात एक मेघ कोठून आले, कोण तेवढ्यात एक मेघ कोठून आले, सूर्यासमोर बेधडक उभे जाऊन ठाकले. आग चहू बाजूंनी किरणांशी दोन हात, आग चहू बाजूंनी किरणांशी दोन हात, सामर्थ्य वाढी अधिक घेता उष्मा अंगात. आग सूर्याची सारी प्राशून त्याने घेतली, आग सूर्याची सारी प्राशून त्याने घेतली. हलाहल जसे निळकंठी, हलाहल जसे निळकंठी, प्रतिमा त्यात भासली. धुळीच्या कणास दैवत्व आज लाभले, धुळीच्या त्या कणास दैवत्व आज लाभले. धैर्याच्या त्या प्रतिमेसमोर, धैर्याच्या त्या प्रतिमेसमोर कर नकळत नकळत जुळले, कर नकळत जुळले. धन्यवाद.